नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. वंचितांच्या न्याय हक्कासाठी लढा देणार. गिरगाव येथे मतदारांच्या भेटीदरम्यान जोरदार एंट्री. बीडी चव्हाण यांचे प्रखर वक्तव्य. वसमत तालुका प्रतिनिधी रवी कुंटे. आज वसमत तालुक्यातील गिरगाव येथे हिंगोली लोकसभेचे उमेदवार बीडी चव्हाण यांचे मतदारांच्या भेटीदरम्यान आले असता प्रथमतः त्यांनी आपल्या मतदार कार्यकर्त्यांसमवेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्रिवार अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलताना म्हणाले की यावेळेस मतदार बंधू भगिनी बांधवांमध्ये प्रचंड प्रमाणात उत्सुकता दिसून येते. परत हेही म्हणाले की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत व बळकट करण्यासाठी हा वंचित बहुजन आघाडीचा लढा लढवत संसदेत झेंडा लावू व स्वतः प्रस्थापित करून यश संपादन केल्याशिवाय राहणार नाही, अशी त्यांनी प्रखर प्रतिक्रिया व्यक्त केली. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी रवी कुंटे, गिरगाव, वसमतनगर, हिंगोली. यावेळेस यश संपादन केल्याशिवाय राहणार नाही आणि वंचित बहुजन आघाडीचा झेंडा मी संसदेमध्ये गाडल्याशिवाय राहणार. इतका आत्मविश्वासावर बटन दाबून मला प्रचंड मताने निवडून द्याल अशी मी सर्वांना अपील करतो आणि मला पदरात घ्यावा, सेवा करण्याची संधी द्यावा. मी तुमच्यातलाच आहे, गोरगरिबातला आहे, वाडी तांड्यातला आहे. त्यामुळे गरिबाने गरिबाला साथ दिली तरी मी खासदार या ठिकाणी होऊ शकतो आणि तुमची सेवा करू शकतो, एवढं मला या ठिकाणी सांगायचं. दोन्ही उमेदवार म्हणतात की आमची लढाई फक्त वंचित सोबत आहे. यापूर्वी तर आम्हाला त्याने रेसमध्ये ठेवलं नव्हतं. वंचित म्हणे काय मॅनेज झालेले आहेत, काहीतरी कुठेतरी डमी आहेत, त्याला दाखवतो आता डमी कशी राहते मॅनेज केली. त्याला जमिनीत 50 फूट जर काढलो नाही तर मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता नाही. मतदानाची गरज नाही, कसं पाहतायचं? त्यांना मुस्लिम समाजाचं मतदानाची गरज नाही असं म्हणणं त्यांची मानसिकता, त्यांची मेंटॅलिटी आहे. का मुसलमान काय या देशातले काय नागरिक नाहीत? त्यांना मतदानाचा अधिकार नाही, ते माणसं नाहीत. म्हणजे तुम्ही इतकं जातीवाद करता हे तुम्हाला भोगावं लागेल. आम्ही मुस्लिम समाजाला म्हणतो की तुम्ही आमच्यासोबत या, ते आमचे बंधू आहेत, आमचे मित्र आहेत, आमच्यातले चळवळीचे आमच्याकडे गरीब लोक त्या समाजामध्ये आहेत आणि अशा लोकांच्या सोबत ज्या लोकांनी तुमचं अतोनात नुकसान केलं ते उबाटाचं उमेदवार. हा शिवसेना जो आहे ना, हा शिवसेनाने जेवढं नुकसान मुस्लिमाचं, दलिताचे घरं फुटले, याचे यांना नुकसान केले, यांना जातीवाद केले, यांना प्रभावातून बाहेर ठेवलंय. या लोकांना जर तुम्ही मतदान करत असाल की एवढा मोठा पाप कोणी करू नये. यांना आता जमिनीत काढायची वेळ आहे. उबाटा आता संपलेला पक्ष आहे आणि मी मागच्या वेळेस आता हिंगोलीला जाहीर भाषणात सांगितलं होतं की 4 मित्र होते, त्यांनी एका वाघाला पाहिलं की ते पाय करू लागलं होतं. एक म्हणलं याला इंजेक्शन देऊ, एक म्हणलं पाणी पाजू, एक म्हणलं त्याला काहीतरी खाऊ घालू. एक जागा झाडावर चढलं होतं आणि त्याला विचारलं तू क्यों ऐसा कर रहा रे भाई, हम तो इसको बचा रहे. ते वरचा म्हणला तुमको कुछ समझता नहीं है, आप जो इस जानवर को जो आप पानी पिला रहे, इंजेक्शन दे रहे, दवा दे रहे, ये उठ के आपको ही खाने वाला है. इसको जो मर रहा है तो उसको मरने दो, मैं तो ऊपर शेप हूँ. तो मुस्लिम बांधवाने शेप राहायचं, झाडावर बसून जायचं, त्याला पाय खोरू मरू द्यायचं आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये हीच परिस्थिती आहे. एकंदरीत नांदेडला आणि परभणीला नरेंद्र मोदीची सभा झाली, पण हिंगोलीला झालं नाही. कशामुळे झालं नाही, कारण काय वाटतं? मला वाटतं पंतप्रधानाला समजलं असेल की वंचित बहुजन आघाडी निवडून येते, कशाला डिस्टर्ब करायचं. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.